मग तर बघा, उद्या 4 ऑगस्ट, उद्या आषाढी अमावस्या. प्रत्येकालाच माहिती आहे की उद्या दिव्यांची अमावस्या आहे. त्यामुळे अगदी प्रत्येकाच्या घरात आजपासून सेवांची, व्रताची जी काही आपण पूर्वतयारी करतो ती करायला तुम्ही सुरुवातही केली असेल. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आत्ताच दिवे घासून स्वच्छ करून ठेवा, म्हणजे उद्याच्या पूजेला आपल्याला ते थोडंसं सोपं पडेल. बघा, उद्याची अमावस्या ही नकारात्मकता संपवण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची आहे. खरं तर उद्या असणारी जी अमावस्या आहे ती सेवा आणि उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या दीप अमावस्येचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत. मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या दीप अमावस्येचे काही विशेष आणि अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता तर संपवायची आहे. घरामध्ये असणारी जी वाईट शक्ती आहे तिला घराच्या बाहेर काढायचं आहे. घरामध्ये सकारात्मकता आणायची आहे आणि घरात माता लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे. कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि लक्ष्मी ही लक्ष्मीकडे आकर्षित असते. लक्ष्मी ही नेहमी लक्ष्मीकडे खेचली जाते. आपल्या घराची जी लक्ष्मी आहे ती खरं तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारात असते. इथूनच घरात लक्ष्मी येते, इथूनच घरात अवलक्ष्मी येते. जेव्हा मुख्य प्रवेशद्वारावरती काही स्वच्छ सुंदर गोष्टी लावता, उपयुक्त गोष्टी लावता, नेहमी उंबरठा स्वच्छ ठेवता, हळदीचं लेपन करता, तेव्हा नक्कीच घरामध्ये सकारात्मकता येते. पण ज्यावेळेस तुमच्या कडनं कुठले उपाय होत नाही, तुमच्याकडनं कुठल्या सेवा होत नाही, मुख्य प्रवेशद्वाराचे नियम पाळता येत नाही, तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये नेहमीच अवलक्ष्मी येते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक विशेष उपाय सांगणार आहे. या काही वस्तू सांगणार आहे. यापैकी ज्या शक्य असतील त्या, म्हणजे जेवढ्या वस्तू त्या सगळ्या नाही, पण त्यातील एक जरी वस्तू तुम्ही उद्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल. माता लक्ष्मीची नेहमीच तुमच्या घरामध्ये प्राप्ती राहील. घरामधील वातावरण अत्यंत पवित्र होईल आणि तुमच्या घराची नेहमीच भरभराट होत राहील. कितीही कोणी तुमच्या घरात वाईट विचारानं आलं, बऱ्याच वेळा काय होतं, घरात पूजा अर्चा करतो पण एखादा व्यक्ती आपल्या शेजारचा असतो, नात्यातला असतो, ज्याच्या मनात आपल्याबद्दल चांगलंच असतं असं नाही, नजर लागते, बऱ्याच गोष्टी असतात. कधी कधी आपलं काहीतरी वाईट व्हावं, आपल्याबद्दल एक निगेटिव्हिटी घेऊन तो आपल्या घरामध्ये येतो आणि जेव्हा तो आपला उंबरठा ओलांडून आपल्या घरात येतो तेव्हा त्याच्या निगेटिव्हिटीचा त्रास आपल्याला होतो. पण जेव्हा तुम्ही अमावस्या तिथीला या काही वस्तू आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा लक्षात ठेवा, कुणी कुठल्याही विचाराने तुमच्या घरात आला काहीही फरक पडणार नाही. नेहमीच तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून, बाधांपासून संरक्षण होईल. घराची बाब खुली राहील आणि घरामध्ये सकारात्मकता येईल. आता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते, एकाक्षी नारळ. स्वामी मठात, स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला हा एकाक्षी नारळ सहज मिळेल. अगदी छोटा असतो, अत्यंत छोटा असतो, त्याला एकच असा छोटासा डोळ्यासारखा असतो. मिळणं खूप कठीण असतं, पण आता बऱ्याच ठिकाणी हे नारळ अवेलेबल आहे. हे नारळ मुख्य प्रवेशद्वाराला लावण्यासाठीच उपयुक्त आहे. तुम्ही जर बघा, स्वामी मठात केंद्रात जाऊन बघा, तिथे मिळू शकेल, किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तर तिथेही तुम्हाला मिळून जाईल. उद्याच्या दिवशी हा नारळ आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे. स्वच्छ धुवून थोडा सुकल्यानंतर या नारळावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे. लाल रंगाच्या वस्त्रामध्ये हा नारळ ठेवायचा आहे. त्या लाल रंगाला गाठ मारायची आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं श्रीसुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा एकाक्षी नारळ देवघरात श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्यांच्या चरणांना लावायचा आहे. आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या संध्याकाळी, बघा, सकाळी जर तुम्ही हा नारळ आणला, ही सेवा केली, तरी संध्याकाळी 6:30 ते 7:30 जो लक्ष्मीचा टायमिंग आहे या वेळात हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचा आहे. आत लावा, बाहेर लावा, जिथे शक्य असेल तिथे लावा. याने नेहमीच तुमच्या घरात बरकत राहील. माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील. घरात पैशांचा ओघ वाढता राहील आणि तुमच्या घरात असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहील. यानंतरची दुसरी गोष्ट, घरात खूप दरिद्रता आहे, घराला नजर लागत आहे, सतत घरात आजारपण येत आहे, संकट येत आहे, तर त्याच्यासाठी ही दुसरी गोष्ट, दुसरी वस्तू आणायची आहे ती म्हणजे कोहळा. तुम्हाला बाजारात, मार्केटमध्ये, पुन्हा एकदा सांगते, जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला सहज कोहळा मिळून जाईल. तर हा कोहळा जो नकारात्मकता शोषण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी, नजर नष्ट करण्यासाठी आणि आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी कोहळा अत्यंत उपयुक्त मानला जातो. तर तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे बाजारातून आणि हा कोहळा काळ्या रंगाच्या कपड्यात बांधायचा आहे. कुठला? काळ्या रंगाचा.
काळ्याच रंगाच्या कपड्यात बांधतात, काळा कपड्यात नाही बांधला, नुसता तसाच जरी बांधला तरीही चालेल। हा कोहळा देखील तुम्हाला तुमच्या घराच्या आतील किंवा बाहेरील भागामध्ये मुख्य प्रवेशद्वाराला लावायचा आहे। याने तुमच्या घराची बांध खुली होईल, नेहमीच घरामध्ये सकारात्मकता राहील। यानंतरची तिसरी गोष्ट बघा, सूर्य भेटतो तांब्याचा सूर्य। आता आमच्या घराला तो आहे तांब्याचा सूर्य, याने घरात नेहमी सकारात्मकता येते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते। बऱ्याच वेळा आपण कुठेतरी तीर्थाच्या ठिकाणी जातो आणि अशा गोष्टी आणतो, पण त्या कधी लावाव्या आपल्याला कळत नाही। जर तुमच्याकडे असेल सूर्य किंवा तुम्ही जर आणला असेल, तुमच्या घराला ऑलरेडी जर असेल तर तो काढा, स्वच्छ पुसा, धुवा, नसेल तर पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथून घेऊन या आणि स्वच्छ सुंदर त्याच्यावरती पाणी घाला, थोडंसं त्याच्यावरती दूध घाला, पुन्हा पाणी घाला आणि तो स्वच्छ सुंदर अभिषेक घालून घ्या। त्यानंतर हा जो सूर्य आहे हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा, घरातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची, घरात सकारात्मकता आणण्यासाठी विनंती करायची आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला समोरच्या भागात उजव्या साईडला किंवा मध्यभागी हा सूर्य तांब्याचा सूर्य लावायचा। यानेही नेहमी तुमच्या घराची भरभराट राहील, घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती नकारात्मकता येणार नाही। यानंतरची चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे बघा, छोटे छोटे स्वस्तिकचे यंत्र भेटतात, तेही पंचधातूमध्ये असतात, तांब्यात असतात, चांदीत असतात। तर स्वस्तिक असेल, ओम असेल, तर असे जे यंत्र असतात ते तुम्हाला बाजारातून आणायचे आहेत आणि ते यंत्र जे आहे ते उद्या अमावस्या तिथीला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती किंवा जर खाली शक्य असेल, अजूनही तुम्ही लक्ष्मीची पावलं लावली नसेल तर घराच्या उंबरठ्याला तुम्ही ती पावलं किंवा स्वस्तिकचं चिन्ह किंवा मुख्य प्रवेशद्वाराला स्वस्तिकचे चिन्ह तुम्हाला लावायचं आहे। यानेही तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल। बघा, ही सगळी शुभ चिन्ह आहेत। जेव्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला ही चिन्ह असतात तेव्हा घरात सर्व शुभ आणि चांगलं घडत असतं। ठीक आहे। यानंतर आता जो शेवटची वस्तू आणि शेवटचा उपाय सांगते, जे सगळ्यांनाच शक्य आहे। घरात लक्ष्मीचा मार्ग खुला होत नाहीये, घराची बरकत होत नाहीये, घरामध्ये काहीही चांगलं घडत नाहीये, त्याच्यासाठी हा शेवटचा उपाय। या उपायाने तुमच्या घरात सगळं चांगलं घडेल, लक्ष्मीची प्राप्ती राहील, घरात सकारात्मकता येईल आणि नेहमीच तुमच्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहील। याच्यासाठी काय करायचं तर एक लिंबू घ्यायचं, एक लिंबू कुणाकडेही असेल आणि बाजारात कुठेही मिळेल। हा उपायही दिवसभरात कधीही करा। फक्त एक लिंबू घ्यायचं, हे लिंबू लाल रंगाच्या फडक्यात ठेवायचं आणि त्याच्यासोबत 7 लवंगा ठेवायच्या। लवंगा काय करायच्या, अगोदर एका वाटीत काढायच्या, देवघराच्या समोर बसायचं, एक लवंग उजव्या हातात घ्यायची, इच्छा व्यक्त करायची, महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं, देवघरात माता लक्ष्मीच्या समोर हे लवंग अर्पण करायचं। पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, सेम त्याच पद्धतीने अभिमंत्रित करायचं, इच्छा व्यक्त करून हे लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायचं। अशा 7 लवंगा, 7च्या 7 लवंगा तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करून माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत। त्यानंतर अभिमंत्रित केलेले लवंगा, ते जे लिंबू घेतलेलं आहे त्या लिंबाच्या सोबत त्या लाल फडक्यात बांधायच्या आहेत आणि या लाल फडक्याची एक पोटली करायची आहे आणि ही पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे। जोपर्यंत ते लिंबू खराब होत नाही तोपर्यंत, आता आमच्या घराला मी जे लावलेलं आहे ते मला वाटते 2-2.5 वर्ष झालं, अजूनही तसंच्या तसं आहे। समजा तुमच्या लिंबातून खाली रस गळतोय, खराब झालंय, तर ते काढून फेकून द्या, समजून जा घरात खूप निगेटिव्हिटी आणि नकारात्मकता होती आणि त्यामुळे हे लिंबू खराब झालं। ज्यांचं लिंबू स्वच्छ सुंदरच असेल, व्यवस्थित असेल, जोपर्यंत असेल तोपर्यंत ठेवून द्या। याने तुमच्या घराला कोणाची नजर लागणार नाही, कोणाला कुणी काही वाईट करू शकणार नाही, सगळं चांगलं राहील। अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, ह्यातील सगळ्या गोष्टी अजिबात लावू नका, 1-2 जेवढ्या शक्य असतील तेवढ्या लावा, नाही तर सगळं घर दारच जे आहे ते पूर्ण भरून जाईल। तर अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, कसे वाटले नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।